सर्ग 7 पुढे सुरू. ही मैथिली जर अपवित्र आचरणाची असेल तर मला माझ्या त्या तपश्चर्येचे फळ प्राप्त नाहीच होणार. वाल्मिकीनी अशा प्रकारे सांगितलेवर राघवानी त्यास प्रत्युत्तर दिले. हे महाज्ञानी सुव्रता, तुम्ही जे सांगितले त्याप्रमाणे सर्व काही आहे. तुमच्या सत्यवचनांनी मला माझ्या सीतेविषयी विश्वास निर्माण झाला आहे. लंकेत देखील सर्व देवासमोर वैदेहीने अग्नी प्रवेश करून शुद्धतेची खात्री दिली होती, म्हणूनच मी तिला माझ्या गृही प्रवेश दिला होता. तथापि हे ब्रह्मन, लोकापवादमुळे सीता निर्दोष असूनही मी पूर्वी तिचा त्याग केला होता. तुम्ही माझ्या या अपराधाची मला क्षमा करावी. हे कुश आणि लव हे 2 पुत्र मला सीतेपासूनच प्राप्त झाले आहेत, याची मला जाणीव आहे. येथे सभेमध्ये शुद्धी सिद्ध झाल्यावर मी सीतेवर माझी प्रीती राहीलच. या सीतेवर माझी प्रीती राहीलच. त्यावेळी श्रीरामांचा अभिप्राय जाणून सर्व देव अतिशय उत्सुक होऊन ब्रह्मदेवांना पुढे करून हजारोंच्या संख्येने एकत्र आले. तसेच हजारो प्रजाजन सुद्धा आनंदित मनाने तिथे एकत्र जमले. त्यावेळी रेशमी वस्त्र धारण केलेल्या उत्तरेकडे तोंड करून मात्र दृष्टी भूमीवरच ठेवलेल्या सीतेने हात जोडले आणि ती म्हणाली, जर मी मनाने सुद्धा रामाखेरीज अन्य पुरुषाचा विचार केलेला नसेल तर पृथ्वी देवी आपल्या पोटात मला आश्रय देवो. सीतेने अशी शपथ घेताच तेथे भूमीच्या आतून एक अतिशय अद्भुत दिव्य आणि उत्तम असे सिंहासन प्रकट झाले. सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे ते सिंहासन दिव्य शरीर धारण करणाऱ्या नागराजांनी उचलून धरले होते. त्या सिंहासनी बसलेल्या भूदेवीने आपल्या दोन्ही हातांनी जानकीस मोठ्या प्रेमाने धरून तिचे स्वागत करून सिंहासनावर शेजारी बसविले. नंतर सिंहासनी बसलेली सीता जेव्हा रसातळाला प्रवेश करू लागली तेव्हा तिच्यावर सतत दिव्य फुलांची वृष्टी होऊ लागली आणि देवांच्या मुखातून अतिशय अद्भुत आणि फार मोठे धन्य धन्य असे शब्द बाहेर पडू लागले. सीतेने शपथ घेतल्यामुळे प्रचंड देह असणारे काही वानर चिंताग्रस्त झाले. आकाशी असलेले देव, अंतरिक्ष आणि पृथ्वी यावरील सर्व स्थावर जंगमा प्राणी आणि नाना प्रकारचे शब्द उच्चार करू लागले. तर काही जण ध्यानपरायण झाले, काही जण श्रीरामांकडे पाहत राहिले, तर काही जण सीतेकडे पाहून गोंधळून गेले. काही काळपर्यंत सर्वच लोक स्तब्ध आणि निचेष्ट होऊन गेले. सीतेने भूमीमध्ये प्रवेश केलेला पाहून सर्वजण संभ्रमित झाले. भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सर्व महत्व जरी श्रीरामांना माहीत होते तरी ते माहीत नसल्याप्रमाणे दुःखाने सीतेविषयी शोक करू लागले. त्यावेळी ऋषी सहित ब्रह्मदेवांनी रघुनंदनास बोध केला. स्वप्नातून जागे झालेल्या माणसाप्रमाणे भानावर आलेल्या श्रीरामांनी यज्ञाच्या उरलेल्या क्रिया समाप्त केल्या. नंतर एकत्र आलेल्या सर्व ऋषींना आणि ऋत्विजांना त्यांनी निरोप दिला. त्या सर्वांना पुष्कळ धन रत्ने इत्यादी देऊन श्रीरामांनी संतुष्ट केले. नंतर लव आणि कुश या दोघा कुमारांना घेऊन प्रभू राम अयोध्येत आले. तेव्हापासून श्रीराम
सर्व भोगापासून विरक्त होऊन सतत आत्मचिंतन करीत एकांतीच की राहू लागले. एकदा एकांती प्रभुराम ध्यानी मग्न असताना श्रीराम हे साक्षात नारायण आहेत हे जाणून मधुर भाषिणी कौसल्या भक्तीनेच श्रीरामांजवळ येऊन आनंदित मनाने नमस्कार करून प्रसन्न असणाऱ्या श्रीरामांना ती म्हणाली, हे रामा, तू सर्व जगाचे आदी कारण आहेस. तूच आधी मध्य आणि अंतयानी रहित आहेस. तू परमात्मा परमानंद पूर्ण व जीव रूपाने शरीर रूपी नगरीत शयन करणारा आणि सर्वांचा ईश्वर आहेस. तरी सुद्धा माझ्या प्रबळ पुण्यामुळे तू माझ्या गर्भात जन्माला आला आहेस. हे रघुत्तमा, आता माझ्या वृद्धापकाळी तुला काही विचारण्यास संधी मिळाली आहे. अजून सुद्धा माझ्या अज्ञान संसार बंध संपूर्णपणे तुटलेला नाही. तेव्हा हे विभो, ज्यामुळे या स्थितीत माझा संसार बंधनाचा नाश करणारे ज्ञान मला प्राप्त होईल, त्याचा तू मला संक्षेपाने बोध करावा. अशा प्रकारे वैराग्य पूर्ण वचन बोलणाऱ्या शुभ लक्षण संपन्न वृद्ध मातेस मातृभक्त दयाळू धर्मात्मा श्रीराम म्हणाले, मोक्षाच्या प्राप्तीस साधनभूत होणारे 3 सनातन मार्ग मी पूर्वी सांगितले होते. ते म्हणजे कर्म, ज्ञान आणि भक्ती मार्ग. हे माते, सत्व इत्यादींच्या भेदामुळे भक्तीचेही 3 प्रकार होतात. ज्याचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे त्या प्रकारची त्याची भक्ती वेगळी असते. तो माणूस हिंसा, दंभ, मत्सर यांचा उद्देश मनी धरून भक्ती करतो. तसेच ज्याची भेददृष्टी असते आणि जो क्रोधी किंवा आग्रही असतो, अशा माझ्या भक्तास तामस भक्त म्हणतात. सर्ग 7 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.